सुभाषनगर आणि भारतनगर परिसरात स्वतःजवळ चाकू घेऊन फिरणाऱ्या दोघा तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली। या दोघा तरुणांकडून 2 धारदार चाकू पोलिसांनी जप्त केले। निरंजन नरेंद्र निकम वय वर्ष 28 राहणार काळीवाट परिसर आणि प्रकाश प्यारेलाल वर्मा राहणार गडचिरोली असे कारवाई केलेल्या तरुणांची नावे आहेत। या प्रकरणी कॉन्स्टेबल योगेश हक्के आणि सुशील मस्के यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। सांगली शहरातील विविध परिसरात स्वतःजवळ चाकू घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। अशातच त्यांच्याकडून गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी हक्के हे कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी परिसरात गुरुवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी निरंजन निकम हा संशयितरित्या सुभाषनगर परिसरात फिरताना आढळला। यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ चाकू मिळाला। दुसरीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी सुशील म्हस्के हे कोल्हापूर रोडवरील भारतनगर परिसरात शुक्रवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना प्रकाश वर्मा हा फिरताना आढळल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ देखील चाकू मिळाला आहे आणि यावेळी दोघांकडून चाकू जप्त करून सांगली शहर पोलिसात कारवाई करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सुभाषनगर।